मी श्रीकांत डांगे, संस्थापक अध्यक्ष संभाजी आरमार संघटना. संभाजी आरमार ही संघटना मागच्या 15 वर्षापासून म्हणजे 14 मे 2008 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची विचारधारा प्रमाण मानून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना आहे. आणि आजपर्यंत संघटनेचं काम सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये, बाजूच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, नांदेड, लातूर आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, शहरामध्ये मोठ्या जोमानं सुरू आहे. म्हणजे एक युवान कशा पद्धतीने संघटनेमध्ये किंवा कुठल्याही पक्षीय राजकारणामध्ये प्रवेश करताना काय तपासलं पाहिजे आणि कशा पद्धतीने या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपली आर्थिक बाजू, आपला जो व्यवसाय आहे किंवा आपलं जो करिअर आहे याकडे लक्ष देत आपण या चळवळीकडे कशा पद्धतीने लक्ष आणि ते वेळेचं गणित कसं गाठलं पाहिजे. कुणीतरी 1 किलो सोन्याची चेन घातली म्हणून त्याला बघून जर तुम्ही राजकारणात येणार असेल तर त्या युवकाची पुढे जाऊन माती होणार आहे, मी ठामपणे सांगतो. त्यामुळे युवकांनी अशा प्रलोभनापासून दूर राहणं गरजेचं आहे. मी यापूर्वी कॉलेज जीवनापासूनच सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून संभाजी ब्रिगेडमध्ये मी काम करत होतो. आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या विचारधारेपासून प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांचा इतिहास त्यावेळी जास्त लोकांना माहीत नव्हता आणि त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन संभाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापुढे आणण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती. आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर असलेल्या प्रेमापोटी किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूणच व्यक्तिमत्वाविषयी असलेलं प्रेम, त्यामुळं मी सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. म्हणजे वयाच्या जवळजवळ 17-18 वर्षापासूनच मी सामाजिक चळवळीमध्ये काम करतो.